बाबा हे घड्याळ दोन का वेगवेगळे ठेवलेत तुम्ही? हे बाबा दोन घड्याळ म्हणजे पहिल्यापासून जे आहे घड्याळ ना ते काँग्रेसच्या राजापासून ह्या घड्याळ हाताला जे ते असं आहे म्हणजे इकडं जाय मावळत जाय. बरोबर. आणि आता घड्याळ आमचा पथक आहे तारकरी पथक. तारपा वाजवलं का आमची नाचणारी बैल फिरायला जात म्हणजे जाताना कसा फिरत तसा पथक फिरत तसा तारप्याचा आवाज असा आम्ही फिरत तसे असा फिरायचा तसा घड्याळ चालला आहे. म्हणजे आता हे 6चं वाजलं आता 6 वाजलं असं म्हणजे इकडं उंगवत कळशी इकडे ये मावळत कळशी इकडे ये काटा आणि हो उंगवत कळशी इकडं जाय खालती जाय. बरोबर. म्हणजे आता इथं 6 जसं वाजलं तसं हे बाजूने इथं 6 वाजलं. ही संकल्पना कशी काय आली तुम्हाला घड्याळ लावायची? कशी आली म्हणजे तारप्याची माझी संस्कृतीला तो घड्याळ वाजायला तो बाबा पथक कसा नाचत कसा पथक जाय असा जाय आणि जाता कसा दळायचा तर उजव्या हाताने जाय असा ते तसा त्यांनी तिकडं बनवला. ठाकरे म्हणून नाशिकला आणि तो राहतो मुंबईला. त्यांनी पहिल्यांदाच मला घड्याळ बक्षीस आणून दिलं आणि 500 रुपये त्यांनी मला दिलं. काय हो माझा घड्याळ मी तुला दिला आहे हो कोणालाही दावायचा जर बिघडला तर मला फोन करायचा फोन नंबर दिलेला आहे फोन नंबर करायचा फोन मी तुला अजून सुद्धा देईल असा फोन नंबर दिला आहे. म्हणजे पहिल्यांदा आता 2 महिने होती असा मी कधी वाढल्याच नाही पाहिला. तेच घड्याळ उलटा चालतंय तेच प्रश्न मला पडलेला इथं. हो त्याच्या परीने असा हे उलटा नाही तो बरोबर आहे. हां पण दिसताना समोरच्याला उलटा दिसतंय ना बसल्यावर. असा बरोबर.